तर एकनाथ शिंदे, पवार आणि फडणवीस यांना दिल्लीमध्ये भांडी घासावी लागतात असं संजय राऊतांनी म्हटलंय। लोकसभेच्या 1 ते 2 जागांसाठी व्यापाऱ्यांची भांडी घासतायत तसा हल्लाबोल राऊतांनी केलाय। डुप्लिकेट राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जास्त अपेक्षा करू नये तसा टोलाही त्यांनी लगावला। संजय राऊत, शिंदे आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे। स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली वगैरे असं म्हणतायत। हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतायत व्यापाऱ्यांची 2-4 लोकसभेच्या जागांसाठी। शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची, आम्ही 23 जागा सतत लढत होतो आणि 23 जागा लढू, पण जे डुप्लिकेट आहे त्यांच्या वाट्याला 5 जागा येत नाहीत। 5 जागांचे तुकडे कुत्र्यापुढे हाडू फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे। अजित पवारांना काय 2-4 जागांवरच बोलवण करतायत। डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये। संजय राऊतला एक सांगा, आता तू बडबड बंद कर, कामाला लाग। जेवढं पक्ष आता तू बाकी ठेवलेला आहे त्याला एकदा डुबवून टाक। एकदाचा तो पक्ष डुबवला की तुझा आत्मा सुद्धा शांत होईल आणि शरद पवारच्या साहेबांच्या घरी जाऊन एक कौतुकाची थाप काठीवर मारून घे। तुमच्यामुळं मी उबाठा गटाला संपवलं हे क्रेडिट घेण्यासाठी हे बेताल वक्तव्य